नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. तुमची रास कुंभ असेल तर पुढच्या काही दिवसात तुमच्यासोबत अशा काही रहस्यमयी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कदाचित सामान्य समजून दुर्लक्षित करता. पण सावधान, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची चाल सांगते की हे कोणतेही साधे बदल नसून खुद्द शनिदेव आणि ब्रह्मांड तुम्हाला करोडपती होण्याआधीचे आणि आयुष्यातील मोठे संकट टाळण्याआधीचे 11 दैवी संकेत सांगणार आहे. यातला 7वा आणि 9वा संकेत तर असा आहे जो 100पैकी 99% कुंभ राशीचे लोक ओळखू शकणार नाहीत. आपले मोठे नुकसान होऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशा 11 दैवी संकेताबद्दल सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती पाहणार आहोत जी तुमचं भाग्य बदलू शकतं. एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये तुमचं राशी भविष्य आता काय असणार आहे, त्यामुळे आणि ही एक चूक अजिबात करायची नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या आयुष्यामध्ये आता सुवर्ण संधी येणार आहे, कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, ग्रहाची आणि चक्रकार गती आणि ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात एका महापरिवर्तनाचा पाया रचत आहे. जेव्हा कुंभ राशीचे लोकांचे नशीब पालटणार असतं तेव्हा सर्वात पहिला दैवी संकेत तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून प्राप्त होतो. जर तुम्हाला रात्री किंवा पहाटेच्या पवित्र समयी स्वप्नात पाण्याचे विशाल झरे, खळखळणारी पवित्र नदी किंवा एखादी प्राचीन मंदिर शिखर वारंवार दिसू लागले तर हा आगामी काळातील मोठ्या भाग्योदयाचा स्पष्ट संकेत असणार आहे. कुंभ ही जरी वायू तत्वाची रास असली तरी तिचे प्रतीक जलकुंभ म्हणजेच पाण्याचा धडा आहे. स्वप्नात असे पवित्र जल दिसणे याचा अर्थ असा आहे की तुमच्या पूर्वपुण्याचे फळ मिळण्याला आता वेळ आली आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, मानसिक क्लेश आणि नकारात्मक ऊर्जा आता तुमच्या आयुष्यातून बाहेर वेगाने नष्ट होणार आहेत. तर पहिल्या संकेतानंतर दैवी शक्ती व्यावहारिक जगात तुमच्या आर्थिक समृद्धीचे मार्ग मोकळे करून त्याचा थेट संबंध दुसऱ्या महासंकेताशी आहे. जर तुम्हाला न मागता अचानकपणे घरात गुप्त कोपऱ्यात जुनी नाणी सापडली किंवा रस्त्यावरून चालताना अचानक धनप्राप्ती झाली तर या घटनेला सामान्य समजण्याची चूक करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार साक्षात धनलक्ष्मीचे आगमन तुमच्या राशीत शनिदेवांच्या कृपेमुळे थेट पुरावा आहे. कारण कुंभ राशीच्या भूतकाळात असा सोसलेला हालअपेष्टा आणि केलेल्या कष्टाचे ऋण फेडण्यासाठी नियतीने आता तिजोरीचे दार खुली केले आहेत. तुमचे कित्येक वर्षापासून अडकले धन अनपेक्षित तुमच्या हातात येईल आणि उत्पन्नाचे असे गुप्त मार्ग निर्माण होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. दोन्ही संकेत तुमच्या जीवनात दारिद्र्य आणि संघर्षाचा अंत होण्याची आणि नांदी घरात सुखाची येण्याची आहे. तर बघा, अचानक होणारा धनलाभ तुमच्या भौतिक अडचणीचा नाश करतो. शनिदेवांच्या प्रेरणेने मिळणारे हे संकेत अत्यंत पवित्र आणि गोपनीय ठेवण्याजोगे असतात. जर तुमच्या आयुष्यात या घडामोडी सुरू झाल्या असतील तर समजून जा, तुमचा भाग्याची वेळ आता सुरू झाली आहे. परंतु सावधान, यापुढील संकेत तर त्याहूनही चमत्कारिक आणि रहस्यमय असणार आहे, कारण नियतीच्या गर्भात तुमच्यासाठी अजून एक काही दडलेले असणार आहे. तर विशेष तो 7वा संकेत जो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आणि भविष्याचा एक नवीन आणि अभूतपूर्व दिशा देणारा संकेत ठरणार आहे. शरीर आणि मनाच्या या परिवर्तनासोबत तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणात आणि ऊर्जेमध्ये निसर्ग एक मोठा बदल घडवून आणतो. तो ब्रह्मांडाचा पुढील महासंकेत मानला जातो. जर तुमच्या घरात प्रवेश करताना तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय अचानक एखादा मंद, सात्विक आणि सुगंधी सुवास जाणवू लागला किंवा घरातील तुळशीचे रोप अचानक कोणत्याही खताशिवाय हिरवेगार आणि बहरलेलं टवटवीत दिसू लागलं तर समजून जा की घरातील वास्तुदोष आणि पितृदोष आता कायमचा समाप्त झाला आहे. कुंभ राशीच्या घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो तेव्हा घरातील पाळीव प्राणी किंवा लहान मुले अचानक जास्त आनंदी आणि शांत राहू लागतात, कारण निष्पाप जीवांना ही दैवी ऊर्जा सर्वात आधी जाणवते, भासते. या ऊर्जेचा बदलामुळे दुसरा पैलू म्हणजे तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या वर्तनात अचानक झालेला बदल. जे लोक कालपर्यंत तुमचा द्वेष करत होते तेच तुमच्या कामात अडथळे आणत होते, तेच लोक आता तुमच्याशी आदराने वागतील आणि तुमच्या सल्ल्याला विशेष असे महत्त्व देऊ लागतील. हा संकेत दर्शवतो की तुमच्या कुंडलीतील शनिदेवाचे भ्रमण आता तुम्हाला लोकप्रियता आणि राजकीय किंवा सामाजिक लाभ मिळवून देणार आहे. जेव्हा समाज आणि निसर्ग एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहतात तेव्हा समजावे की ब्रह्मांडाने तुम्हाला राजा बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
तर बघा, मोबाईलवर, स्क्रीनवर किंवा कोणत्याही कागदपत्रावर किंवा यांसारखे रहस्यमय नंबर्स असतील वारंवार अचानक दिसू लागतील, जसे की 117788. तो केवळ एक योगायोग मुळीच नाही, तर थेट ब्रह्मांडाचा तुम्हाला संदेश असणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले निर्णय आणि सोसलेले कष्ट योग्य मार्गावर आहेत हे दैवी अंक वारंवार दिसणं म्हणजेच तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचली असून तुमच्या दीर्घकालीन इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्याची घटिका समीप आली आहे. या अंकीय संकेताच्या सोबतीला निसर्ग आणि मुख्य प्राणी पक्षी तुमच्या अवतीभोवती चौथ्या महासंकेताची रचना करू लागतात. कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित जीवाशी तुमच्या आयुष्यात अचानक आगमन होऊ लागेल. जर तुमच्या घराजवळ किंवा खिडकीत एखादा कावळा येऊन शांतपणे बसून सकाळी तुमच्या घराच्या खिडकीत चिमण्यांचा अद्भुतपूर्व चिवचिवाट वाढला असेल किंवा घरात अचानक काळ्या मुंग्याची रांग काही खाऊ शोधताना दिसत असली, तर हा शनिदेवाचा परम कृपेचा संकेत असणार आहे. आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव आता तुमच्या घरामध्ये पूर्णपणे ओसरत चालला असून घरात सुख, शांतता आणि स्थिरतेचे आगमन होणार आहे, हे मात्र विसरू नका. कुंभ राशीच्या मित्रांनो, या दैवी प्रवासात पुढे जाण्याआधी एक गोष्ट आत्मपरीक्षण करा आणि मला खाली कमेंट करून सांगा. या 4 महासंकेतांपैकी एखादा संकेत तुमच्या जीवनात घटित झाला आहे का, तुम्हाला जाणवला आहे का? तर तुमच्यावर शनिदेवांची 7:30 सुरू आहे का? तर धनाची चणचण आणि खालील जय शनिदेव असं लिहायला विसरू नका. तर बघा, कुंभ राशीच्या मित्रांनो, काळ बदलू लागताच कुंभ राशीच्या मित्रांना अंतरंगात एक विलक्षण परिवर्तन घडू लागेल, जो ब्रह्मांडाचा 5वा महासंकेत मानला जातो. अचानक तुमची अंतप्रेरणा म्हणजे आंतरिक आवाज इतका तीव्र अचूक होऊ लागतो, भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज तुम्हाला आधीच येऊ लागतो. एखाद्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी खूप चांगलं घडणार आहे किंवा इथं काहीतरी गडबड आहे अशी स्पष्ट जाणीव होते. तुमचं मन तुम्हाला करून देणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत याला सिक्स्थ सेन्स किंवा तिसऱ्या डोळ्याची जागृती असे म्हणतात. हा संकेत तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे अदृश्य दैवी शक्ती तुमचं बोट धरून तुम्हाला योग्य मार्गावर नेणार आहे. आंतरिक बदलांच्या पाठोपाठ तुमच्या बाह्य शरीरात आणि आरोग्यात 6वा महासंकेत प्रकट होऊ लागला आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून पाठीशी लागलेले जुनाट शारीरिक त्रास, थकवा, रात्री पडणारी भयानक स्वप्न आणि मानसिक ताण अचानकपणे नाहीसा होऊन तुम्हाला सकाळी उठल्यावर शरीर जड वाटत होतं, त्याऐवजी आता कमालीची ऊर्जा आणि उत्साह, मनाला एक अकालनी शांतता जाणू लागेल. हा थेट दैवी संकेत आहे की तुमच्या कुंडलीत दूषित ग्रहांचा राहू केतू किंवा शनीची 7:30चा नकारात्मक प्रभाव आता पूर्णपणे विरघळून गेला आहे. असं निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान दान करत आहे, असं तुमच्या राशी भविष्यवाणीमध्ये लिहिलेलं आहे. आता पहा, कुंभ राशीला मिळणारे हे शक्तिशाली संकेत पाहिले आहेत, ज्यांनी तुमच्या भाग्योदयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. परंतु ही भविष्यवाणी इथेच पूर्ण होत नाही. जसे की मी व्हिडिओला सुरुवातीला सांगितले होते की आता वेळ आली आहे त्या सर्वांचा महत्त्वाचा विशेष कोणता संकेत असणार आहे, तर एका मोठ्या इशाऱ्याची जो तुमच्या या बदलत्या नशिबाला ग्रहण लावू शकतो. हे संकेत मिळाल्यावर कोणती एक गंभीर चूक तुम्हाला राजावरून थेट रंकावर आणू शकते. तर हे रहस्य आता लक्षपूर्वक ऐका. तर बघा, ते एकमेव गंभीर चूक म्हणजे ब्रह्मांडाकडून मिळणारे हे पवित्र संकेत आणि तुमचं आगामी बेत लोकांसमोर उघड करणं. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक मनाचे अत्यंत साधे आणि निष्पाप असतात, ज्यामुळे ते आनंदाच्या भरात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी किंवा गुप्त आर्थिक लाभ इतरांना सांगून बसतात. परंतु लक्षात ठेवा, हे संकेत अत्यंत गोपनीय आणि पवित्र असतात. असे तुम्ही जे इतरांना सांगता तशीच त्या संकेताची दैवी ऊर्जा ही नष्ट होते आणि लोकांची वाईट नजर किंवा मस्तर तुमच्या भाग्योदयाला ग्रहण लावू शकते. म्हणून जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं यश आणि तुमचे गोपनीय जे काही गुप्त संकेत असणार आहेत ते पूर्णपणे गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका. तर हे संकेत मिळायला सुरुवात होताच तुम्ही अधिक सतर्क आणि कृतज्ञ बनले पाहिजे. दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं आणि कोणत्याही गरजू किंवा गरिबाचा अपमान न करता त्यांना यथाशक्ती मदत करणं तुमच्या या भाग्यवृद्धीला दुप्पट वेगाने नक्कीच वाढवेल. निसर्गाने तुमच्यासाठी समृद्धीची दारे खुली केली आहे. आता फक्त संयम, गुप्तता आणि शनिदेवावर अतूट विश्वास जपून ठेवा. कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, आता
तुमच्या आयुष्यामध्ये फासा पलटणार आहे आणि घरात सुख नक्कीच येणार आहे. चला तर मग अशा माहितीपूर्व व्हिडिओमध्ये भेटूया. पुढील व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.